माझा चेहरा सुजला होता सगळा ड्यू टू द मेडिसिन्स दॅट आय वॉज टेकिंग फॉर दिस कफ अँड थ्रोट इन्फेक्शन काइंड ऑफ झालंय त्याच्यामुळे. सो जेवढी औषधं घेतली होती सगळं मला असं गाल म्हणजे हा आणि हा पोर्शन एकच. असं लहानपणी मी इतकी गुडगुडीत नव्हते जेवढे मी 2 दिवसापूर्वी झाले होते. सो यू कांट हेल्प. सो मला पर्सनली असं वाटतं की वी शुड गो फॉर आयुर्वेदिक मेडिसिन्स ऑलवेज, बट दे टेक लॉट ऑफ टाइम. तोपर्यंत आपला आवाज नाही, आपल्याला बोलता येत नाही, आणि बिना बोलता तर आपण आजारी पडतोच. म्हणजे मी तर पडतेच. बरं नसलं तर त्याच्यामध्ये पण न बोलता येण्यासारखं दुःख नाही आहे. हो की नाही? मला खरं सांगा. म्हणजे जो माणूस सारखा बोलत असतो त्याला गप्प बसायला सांगितलं की शिक्षाच असते. येस चला, मॅम. तर सांगायचा मुद्दा असा आहे की हे सगळं होतच राहतं. आपल्याला बायोलॉजीमध्ये आपण याचा अभ्यास करू. देयर आर टाइप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स विच मेक अस फॉल सिक. त्याला आपण पॅथोजन्स म्हणतो. त्याचा अभ्यास आपल्याला आहे. पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी इन बायोलॉजी वी विल बी लर्निंग अबाउट टाइप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. बट टुडे वी विल बी डिस्कसिंग अबाउट अवर केमिस्ट्री. केमिस्ट्री मधला हा लेसन आपण सुरू केला आहे, जो आहे केमिकल चेंजेस अँड केमिकल बॉन्ड. रिमेंबर व्हॉट ऑल वी हॅव डिस्कस लास्ट टाइम अबाउट इट. आपण हे बोललोय की व्हॉट आर द चेंजेस, देयर आर टाइप्स ऑफ चेंजेस अराउंड इट. फॉर एक्झाम्पल, एखाद्या गोष्टीमध्ये if there is some internal structural change at the molecular or atomic level, some bonds are broken, some bonds are made, something new is made out of new and old objects. बरोबर? जुन्या नव्या गोष्टींमधलं काहीतरी तुटून जोडून नवीन काहीतरी बनतं, अँड दॅट न्यू थिंग इज कम्प्लिटली डिफरंट दॅन द ओरिजिनल थिंग. असे चेंजेस जिकडे होतात त्याला आपण केमिकल चेंजेस असं म्हणतो. बट इफ दॅट इज नॉट द केस, फॉर एक्झाम्पल, थोडं तरी माईक ऑन आहे, जरा तो बंद करता का बाळांनो? माझ्याशी काही बोलायचं नसेल तर तुमचं माईक बंद करा, नाही तर मग तो आवाज ना इको होत राहतो. सो जस्ट इमॅजिन, आपण मागच्या वेळेला बोललो होतो की जसं बघा, हा पेपर आहे आणि हा पेपरला मी फाडून टाकलं. तर फाडणार नाही मी, बट आय एम जस्ट आस्किंग यू. सो मी त्याला फाडलं तर काय होईल? The paper will be broken into 2 pieces. But at the molecular or atomic level, there won't be any change. But if I burn this paper on the candle, तर काय होईल? पेपरच्या स्ट्रक्चरल गोष्टींमध्ये बदल होईल. What will happen? It will be burning. त्यातला कार्बन जळेल आणि खाली राख मिळेल. सो मेन किंवा ओरिजिनल स्ट्रक्चर मध्ये काहीतरी बदल झाला आणि इरिपेरेबल बदल झाला. नाव त्या पेपरच्या भुकटीमधनं मला आधीसारखा पेपर मिळू शकतो का? दॅट इज इरिव्हर्सिबल चेंज. तर अशा चेंजेसना आपण म्हणतो केमिकल चेंजेस. केमिकल चेंजेस कसे बनतात? जेव्हा केमिकल बॉन्ड्स तुटतात आणि नवे केमिकल बॉन्ड्स बनतात, त्यावेळेला केमिकल चेंजेस होतात. आय टोल्ड यू लास्ट टाइम ऑल्सो, इफ यू लुक एट दिस पिक्चर, हायड्रोजन मॉलिक्यूल अँड ऑक्सिजन मॉलिक्यूल. 2 हायड्रोजन्स H2H2, if they are broken and one oxygenचा लाल बॉल त्याच्यामध्ये टाकला, so you will get a triangular structure of water, that is H2O. H2O is a compound. H2O is the molecule of 2 hydrogen and 1 oxygen. Now you look at the structure of H2 and O2. It's all broken. हायड्रोजनचे मॉलिक्यूल तुटून त्याच्यामध्ये ऑक्सिजनचे ऍड करून आता आपल्याकडे बनलेला वॉटर जो आहे, that is a completely absolutely different product. रिमेंबर लास्ट टाइम आय टोल्ड यू, भांडकुदळ आई आणि भांडकुदळ बाबा यांचा जो मुलगा आहे, तो भांडायला एवढा कंटाळलेला असतो, तो म्हणतो की तुम्ही काही म्हणाल तरी बरोबर, पण भांडू नका. वर्गात त्याच्याशी कोणी भांडायला आलं तरी तो म्हणतो, जा रे बाबा जा, मी तुला माफ केलं. मला तरी म्हणतो, जा रे सोड, मला त्रास देऊ नको. सो इतका तो वैतागलेला असतो, इतका तो ऍब्सोल्युटली अपोजिट असतो. जसं हायड्रोजन आणि ऑक्सिजन, हायड्रोजन बर्न्स इटसेल्फ, ऑक्सिजन हेल्प्स इन बर्निंग. बट वेन यू मर्ज दिस टू, दॅट टू केमिकली, त्यांचं बॉन्डिंग तुटून नवं बॉन्डिंग झालंय. आता त्यांच्यामध्ये प्रॉपर्टीज अशा बदलल्या की दिस वॉटर विच इज मेड आउट ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन, दिस 2 गॅसेस आर हेल्पिंग फॉर द बर्निंग ना. स्वतः जळणं असेल किंवा जळायला मदत करणं असेल, पण देर इज सम काइंड ऑफ बर्निंग विच इज प्रेझेंट इन दिस 2 गॅसेस. पण पाण्याचा वापर हा आपण आग बुझवण्याकरता करतो. सो ये इनका बच्चा आग बुझाने के लिए काम कर रहा है, जबकि उसके मम्मी पापा दोनों आग लगाने के लिए काम नाही. सांगायचा मुद्दा असा आहे की हे केमिकल रिएक्शन मध्ये ऍब्सोल्युटली उलट्या गोष्टी घडतात.
हे आपण मागच्या वेळेला ऑलरेडी पाहिलं होतं. जस्ट वन सेकंड. ऑलराईट. सो आपण बोलत होतो ह्या केमिकल रिॲक्शन बद्दल आणि केमिकल बॉन्ड्स बद्दल. केमिकल बॉन्ड कसे असतात ते आपण आता पाहिले. पण केमिकल आणि फिजिकल चेंजेस ही एक कन्सेप्ट आपण वी ऑलरेडी हॅव डिस्कस्ड इट लास्ट टाइम. Physical changes are just physical changes, physical state of the matter. We know that physical states are solid, liquid and gaseous. त्याच्यामध्ये काही बदल झाला, सॉलिड टू सॉलिड काही स्ट्रक्चरल रिफॉर्म झाला, बट नॉट ॲट द मॉलिक्युलर लेवल. जसं मी तुम्हाला म्हटलं, ह्या पेपरला, हा साधा पेपर जर मी घेतला आणि याचा असा बॉल बनवला, काय होणार आहे? काही नाही, फक्त शेप बदलेल त्याचा, बट पेपर विल बी ॲज इट इज. सो लाईकवाईज द केमिकल्स won't be changing inside the paper, only the outer structure is changing. सो त्याला आपण काय म्हणतो, ते हे फिजिकल चेंजेस आहे. ठीक आहे. फिजिकल चेंजेस, केमिकल चेंजेस ह्या दोन ऍब्सोल्युटली वेगवेगळ्या गोष्टी आपण पाहिल्या होत्या. बट यू टेल मी वन थिंग, इफ देर इज अ केमिकल चेंज, देर हॅज टू बी सम मोर अदर काइंड ऑफ फिजिकल चेंज. फॉर एक्झाम्पल, जसं एखादं फळ पिकणं, आपण मागच्या वेळेला उदाहरण घेतलं होतं की झाडावरची कैरी पिकली की त्याचा आंबा होतो. तर पिकलेली कैरी म्हणजे हिरव्या रंगाचा पिवळा रंग होणं, आंबट वासाचा गोड वास होणं, बरोबर. हे जे काही बदल आहेत हे फिजिकल बदल तर आहेत ना. आपण त्या कैरीला पिवळा रंग देतोय का वरनं? नो, दॅट इज ऑकरिंग फ्रॉम इनसाइड ऑफ इट. ते इंटरनल बदलामुळे होत आहे. सो तो फिजिकल चेंज आहे, बट इट इज ड्यू टू केमिकल चेंज. कळलं का? बरोबर एखादी गोष्ट बघून फिजिकल चेंज झालाय का केमिकल झालाय हे समजणं खूप मुलांच्या बाबतीमध्ये कन्फ्युजिंग असतं. आता समजा मी तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे कापराची वडी आहे, देवघरामध्ये ठेवलेली आहे, आणि ती कापराची वडी ना मी सकाळपासून अशीच ठेवली होती, दुपारी येऊन बघितलं तर ती आपोआपच गायब झाली. त्याला पेटवलं नाही, काही नाही, काही नाही, तो गायबच झाला कापूर. कुठे गेला तो? मग ही फिजिकल चेंज आहे का केमिकल चेंज आहे? सांगा बरं मला. दोन्ही प्रश्नांचं उत्तर द्या. अनम्यूट अँड टेल मी. मॅम क्वेश्चन रिपीट करा ना. कापूर, कॅम्फर पूजा साहित्यामध्ये असतो. कापूर, कर्पूर आरती करतो आपण जेव्हा कर्पूर गौरम म्हणतो की नाही, ते कापूर असतं बघा, पांढऱ्या पांढऱ्या रंगाचं असं. त्याला आरती करताना पेटवतात, मग त्याचा असा मोठा अशी फ्लेम बनते, त्याची आरती करताना वापरतात. बघितलंय का तुम्ही देवघरामध्ये कधी असतो कापूर? तो कापूर ठेवला होता टेबलवरती आणि दुपारी आले तर तो आपोआप गायब झाला होता. तो जळला नाही, तो मेल्ट झाला नाही, तो गायबच झाला. मग तो फिजिकल चेंज आहे का तो केमिकल चेंज आहे? टेल मी. मॅम कोणीतरी उचलला असेल. नाही, मीच एकटी घरामध्ये राहते, कोणी नसतं. देयर इज नोबडी इन माय होम टू ट्रबल. मॅम तो असं वाफेच्या रूपांतरात तो पळतो. बरोबर, पण मग हा फिजिकल चेंज आहे का केमिकल चेंज आहे? सांग बरं. बरोबर सांगितलं, शाबाश. आपोआप गायब होऊन जातो तो, हवेमध्ये विरून जातो. जसं मॅम फिजिकल फिजिकल चेंज. का केमिकल? मॅम केमिकल चेंज. विचार करा, नॅफ्थलिनच्या गोळ्या असतात त्या डांबर गोळ्या, किंवा त्या बाथरूम मध्ये असतात ते रंगीबेरंगी असे, ते वासाच्या, विचित्र वासाच्या असं काहीतरी असतं बघा, प्लास्टिकच्या याच्यामध्ये ठेवलेलं असतं, जाळीमध्ये. बघितलंय का तुम्ही? बाथरूम मध्ये ते रिफ्रेश करण्याकरता. तर ते तुम्ही लावलं ना, तर ते काही दिवसानंतर आपोआप गायब होतं. ते कुठेतरी गायबच होतं. कुठे जातं ते? मॅम केमिकल चेंज. हवेमध्ये मिसळतं सॉलिड टीचर. टू गॅशियस स्टेट मध्ये गायब होऊन ओके. आपण मी तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं, अवस्थांतर म्हणजे चेंज इन द स्टेट ऑफ मॅटर इज अ फिजिकल चेंज. हवेमध्ये त्याचा जो काही वास असतो तो त्याच मॉलिक्युलचा वास असतो, त्याच्यामध्ये कुठलाच चेंज झाला नाही, त्याला बर्न नाही केलंय आपण, त्याला काही नाही केलंय. दॅट इज ओनली चेंजिंग फ्रॉम सॉलिड टू गॅशियस स्टेट डिरेक्टली. बर्फाच्या बाबतीमध्ये सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस, हे आपल्याला माहिती आहे.
But in few cases like naphthalene balls or camphor, from solid to directly gaseous state. So that is a कारण की ते फिजिकल चेंजेस आहेत त्याच्यामध्ये कुठलाही केमिकल बदल झालेला नाही. रॅदर आपण उदाहरण बघितलं तर हे जेव्हा एखादा शिळा असेल किंवा लोखंडाचे गंज असेल, अगदी लोखंडाचा शिळा असेल, तुम्ही एकदा पेन घेऊन लाल तरी पण काही दिवसांनी तो गंजतो. कारण काय, लोखंडाला गंज पकडतोच. आणि केमिकल चेंज. केमिकल चेंज आणि फिजिकल चेंज वेगवेगळे असतात. आपण त्याचे एक्झाम्पल्स ऑलरेडी पाहिले होते. आणि सायन्स ऑफ केमिकल चेंजेस काय असतात ते पण आपण पाहिले होते. एखाद्या रिएक्शन मधनं एखादा गॅस वर गेलाय, म्हणजे असं धूर निघालाय किंवा बुडबुडे निघालेत किंवा एका बाजूने असं असा वरती गॅस जातोय आपल्याला दिसतंय. These are all clues that there is some kind of gas formation and so there is a chemical change. The sound असं कुर्र 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 असे कसे 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 आवाज येतात बघा. हे सगळे आवाज असतात the proof that some kind of thing is happening inside the reaction container. बरोबर. म्हणजे असा बारीक हलका हलका आवाज येतो. आपल्याला कधी कधी तो ऐकू पण येत नाही, पण तो सुरू असतो कारण की काहीतरी बदलत असतं ना तिथे, काहीतरी बनतंय तुटतंय. सो ते होत असतं. कलर चेंजेस दॅट वी ऑलरेडी हॅव सीन. कलर चेंज होणं इज द साइन ऑफ अ केमिकल चेंज. मग आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही. ऍसिड मागच्या याच्यामध्ये आपण बघितलं होतं ऍसिड बेसच्या लेसन मध्ये. समजा माझ्याकडे HCl आहे आणि त्याला मी ब्ल्यू कलरच्या लिटमस पेपरने चेक केलं, कलर चेंज झाला. मग आता मला सांगा, हा फिजिकल चेंज आहे का केमिकल चेंज आहे? केमिकल चेंज. कसं काय? थिंक अँड टेल मी. सी, कन्फ्यूज होण्यासारखंच आहे, कारण मी कन्फ्यूज करतेच आहे तुम्हाला. दॅट इज जस्ट अ फिजिकल चेंज बिकॉज दॅट इज द चेंज ऑफ द इंडिकेटर्स. इंडिकेटरचं कामच आहे ना पीएच प्रमाणे रंग बदलणं. सो लिटमस पेपर इज अ इंडिकेटर. आपल्याला माहिती आहे तो कसा बनतो. फुलांच्या एक्स्ट्रॅक्ट पासून आपल्याला 2 कलरचे इंडिकेटर्स मिळतात, बरोबर. सो एका विशिष्ट प्रकारच्या सोल्युशन मध्ये ते एक रंग दाखवतात, दुसऱ्या सोल्युशन मध्ये दुसरा रंग दाखवतात. दॅट इज इंडिकेशन ऑफ जस्ट केमिकल नेचर. इंडिकेशन, नो केमिकल रिएक्शन इनसाइड इट. त्याच्यामध्ये कुठलाच केमिकल बदल झाला नाही. दॅट इज ओनली इंडिकेटर ऑफ कलर्स. कळलं का? पुढचं आहे टेस्ट चेंजेस. हे तर आपल्याला खूप चांगलं माहिती आहे. फ्रीज मध्ये कधीतरी कोपऱ्यामध्ये एखादा बटाटा किंवा एवढीशी भाजी किंवा असं काहीतरी फळ पडलेलं असतं कोपऱ्यामध्ये एकदम मागे, आणि असं विचित्र वास येत असतो फ्रीजचा. आपण विचार करतो काय, खाली बघतो, इकडे बघतो, तिकडे बघतो, वरवरचं सगळं बघतो, आणि मग कोपऱ्यामध्ये ओ तिथे मागे काहीतरी पडलंय. ती गोष्ट बरेच दिवस इथे पडलेली असेल, त्याचा एक विचित्र वास यायला लागला असतो. ते का होतं? एखादं फळ असेल किंवा अगदी टोमॅटो असेल, त्याला बुरशी पण चढलेली असते, त्याचा वास यायला लागलेला असतो. कधी कधी ते फुटतं त्यातनं पाणी बाहेर येतं. अँड दिस हॅपन्स विथ मेजॉरिटी ऑफ ऑल दी व्हॉट वी कॅन से पेरिशेबल थिंग्स. पेरिशेबल म्हणजे लवकर खराब होणाऱ्या. आय गिव्ह यू एन एक्झाम्पल. काय झालं, एकदा असंच माझ्या घरी कोणतरी पनीर आणलं. पनीर बिनीर आम्ही काही फार खात नाही, पण ते आणलं होतं. फॉर सम रिझन काहीतरी, मला वाटते काय घरी कोणतरी येणार होतं का काहीतरी फंक्शन होतं म्हणून पनीर आणलं होतं. तर पनीर आणलं तर पनीरची भाजी तर झाली, पण पनीर खाईल कोण ना? म्हणजे एवढं आमच्याकडे काही फार अगदी कौतुकाने पनीर बिनीर कोणी खात नाही. काहीच लोक आहेत त्यांच्यासाठी 1 पाव पनीर असेल तरी तेच खाणार आहेत, अर्धा किलो असेल तरी तेच खाणार आहेत. तर बाकी सगळे ग्रेव्ही ग्रेव्ही खातात, त्यांना पनीर देतातच. तुमच्या घरामध्ये पण असं होतं का? किंवा हॉटेलमध्ये गेलात तर जस्ट थिंक ऑफ इट. तर अशी सिच्युएशन माझ्या घरी होती. तर ती भाजी बिजी सगळी बनली आणि म्हटलं अरे एवढं 1 पाव पनीर, हू विल इट इट? मग त्याचा थोडासा सेक्शन मी बाजूला ठेवला. म्हटलं आपण याच्यानंतर काहीतरी आलू पनीर बिनीरचा परोठा करून वापरून टाकू. अँड दॅट वॉज इन अ स्मॉल बाउल. इट वॉज बिहाइंड सम फ्रिज. त्यामध्ये दही, दूध, भाज्या, फळं, मिरच्या, अजून काय 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 इकडच्या तिकडच्या वस्तू, सॉसेस, असं काही 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 काकूंनी दिलेली शेजारची काहीतरी वाटी, अशा भरपूर गोष्टी पुढे 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 आल्या आणि वाटी मागे 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 जात राहिली. तर 3-4 दिवसांनंतर ना असं विचित्र वास यायला लागला. म्हणजे फ्रीज उघडलं की त्याचा पंजंट स्मेल यायचा. म्हटलं शी यार, काय फ्रीज मध्ये काय आहे आपल्या असं?
फ्रीज इज द मोस्ट हायजेनिक प्लेस. म्हणजे माझ्या घरातलं सगळ्यात स्वच्छ कुठली गोष्ट असेल तर किचनच आहे. कारण किचनमध्ये आपल्या खाण्यापिण्याच्या वस्तू असतात. किचनचा ओटा असेल, भांडी असतील किंवा फ्रीज असेल, दॅट इज ऑलवेज मेंटेन क्लीन. नाहीतर बाहेरनं आणलेल्या भाज्या बिज्या पण आणल्यानंतर स्वच्छ धुवून बाहेर ठेवून त्यातलं पाणी निथळून काढल्यानंतर फ्रीजमध्ये जातात. प्रत्येक भाजीचा एक ट्रे आहे छोटा छोटा, त्याच्यामध्ये कव्हर करून ते बॉक्सेस आर ऑन देअर प्लेसेस. तर ते एकदम सिस्टमॅटिक ठेवलं की ते वापरणं सोपं जातं, ते व्यवस्थित राहतं आणि कमी जागेमध्ये खूप गोष्टी मावतात. सो दॅट इज माय वे ऑफ वर्किंग विथ द फ्रीज. वरून बघून तर तो एकदम व्यवस्थित वाटत होता मला. म्हटलं काय आहे याच्यामध्ये. मग एक एक करत सगळ्या वस्तू काढल्या. मागे एकदम कोपऱ्यात जिकडे लाईट असतो ना त्याच्या मागे एकदम कोपऱ्यात खोपच्या तिकडे जाऊन ती एवढीशी वाटी मागे ढकलत ढकलत गेली होती. म्हणजे ही वाटी काय आहे. कधी कोणी मसालाकडे पाहुणे बिवणाले की लोक काही काही करतात ना, स्वयंपाक करून बघू अमुक करून बघून ठेवून देतात एक्स्ट्रा वस्तू. म्हटलं काय मसाला बिसाला असेल कोणी ठेवला असेल तर ते उघडून बघितलं तर ओ शिट, एवढा विचित्र वास येत होता त्या पनीरचा. 2 दिवसापूर्वीच पनीर होतं, असं पण नाही की खूप दिवस झाले होते. बट दॅट स्मेल चेंज, दॅट टेस्ट चेंज टेल्स यू की काहीतरी गडबड आहे. एखाद्या वेळेला टोमॅटोचं पण असं होतं बघा ना, आपण टोमॅटो खातो आणि म्हणतो शी काहीतरी खाणंच लागतं. बोर, फळं, कुठली पण फळं, आता सध्या संत्री बिंत्रीचा सीझन आहे, तो खाल्ल्यावर तुम्हाला वाटतं की शी काहीतरी वेगळाच लागतोय हा. द रिझन काहीतरी केमिकल बदललंय ना त्याच्यामधलं. यू नो द रेग्युलर टेस्ट अँड देन यू अंडरस्टँड की काहीतरी गडबड आहे. आता इमॅजिन करा एक छोटं बाळ आहे ज्याने कधीच आयुष्यामध्ये संत्री खाल्लेली नाहीये. तुम्ही त्याला खराब संत्री जरी दिलं तरी तो इट विल बी व्हेरी नॉर्मल फॉर हिम. म्हणजे त्याला माहितीच नाही की याची टेस्ट खराब आहे का काय आहे, बिकॉज त्याला ती टेस्ट डेव्हलपमेंट झालेली नाहीये, पण ती आपल्याला आहे. सो भाजी खराब होणं, त्याचा वास येणं, त्याला बुरशी दिसणं, हे सगळे मायक्रोबायोलॉजिकल पण केमिकल चेंजेस आहे. राईट, बरोबर ना. सो हे सगळे त्याचे इंडिकेटर्स आहे. केमिकल रिॲक्शन आणि इक्वेशन हा मुद्दा आपण ऑलरेडी पाहिला होता. केमिकल रिॲक्शन म्हणजे काय. रिॲक्शन जे रिॲक्ट करतात त्यांना मांडण्याची एक पद्धत म्हणजे रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन मध्ये 2 महत्वाच्या गोष्टी असतात, रिॲक्टंट्स अँड प्रोडक्ट्स. रिॲक्टंट्स रिॲक्ट विथ इच अदर टू फॉर्म द प्रोडक्ट्स. मग लेफ्ट साइडला असतात रिॲक्टंट्स, राईट साइडला असतात प्रोडक्ट्स, अँड देअर्स अ ॲरो, देअर्स अन ॲरो बिटवीन देम. लेफ्ट कडून राईट कडे रिॲक्शन चालली आहे इंडिकेट करणार दॅट इज द ॲरो. दॅट ॲरो इज शोइंग दॅट दीज 2 पीपल आर रिॲक्टिंग टू फॉर्म दीज 2 पीपल. मग आता आणखीन गोष्ट काय, त्याच्यामध्ये हीट टाका, काहीतरी कॅटलिस्ट टाका, पाणी घाला, अमुक करा, जे जे काही तुम्ही त्या रिॲक्शनला कम्प्लीट करण्याकरता कराल ते सगळं तुम्ही तिथे कुठल्या ना कुठल्या फॉर्म मध्ये लिहू शकता. सो यू कॅन हॅव अ वर्बल इक्वेशन ऑर अ केमिकल इक्वेशन. वर्बल किंवा जनरल इक्वेशन, नावं लिहायची. ऑक्सिजन प्लस हायड्रोजन विल गिव्ह यू वॉटर. हे सगळे नॉर्म त्याचे नेम्स आहेत, नेम्स वापरून केलेली रिॲक्शन. बट H2 plus O2 will give you H2O. These are the chemical equations with chemical formulas of these substances. So likewise आपण त्याच्यात रिॲक्टंट्स, प्रोडक्ट्स, त्यांचे स्टेट्स ऑफ मॅटर, गॅस आहे का सॉलिड आहे का एक्वेस आहे का काय आहे सगळं टाकतो त्याच्यामध्ये. त्याला गरम करतोय का त्याने गरमी टाकली आहे हे पण येतं त्याच्यामध्ये. A chemical reaction or a chemical equation will give you complete idea of what is happening inside the reactor. रिॲक्टर म्हणजे ते भांड ज्याच्यामध्ये तुम्ही सगळं काहीतरी करायला घेतलंय, त्याच्यात काय टाकलंय, काय होतंय, कसं होतंय, काय टाकलं की काय होतंय, काय बाहेर पडतंय, गॅस बाहेर पडतोय का, खाली काय जमा होतंय का, या सगळ्या गोष्टी इक्वेशन मध्ये येतात. सो अ केमिकल इक्वेशन इज अ कम्प्लीट स्टोरी ऑफ व्हॉट इज हॅपनिंग इनसाइड इट. तुम्हाला सांगू का मी 3 तासाचा पिक्चर बघण्याच्या ऐवजी आपण 15 मिनिटाचा व्हिडिओ बघतो. पिक्चरची स्टोरी काय आहे बघायला. फालतू पिक्चर वर काय, चांगले पिक्चर तर आपण मूव्हीज बघायला जातो की नाही थिएटरमध्ये. अरे तुम्हाला एक मजा सांगते, चला ते मला आठवलं म्हणून. मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा ते कोरोना बिरोनाच्या आधीची गोष्ट, तेव्हा एक खूप सिरियल फेमस होतं, आई कुठे काय करते. सुरू आहे का ते अजून, बघतं का कोणाच्या घरी कोणी? आई कुठे काय करते बघतं का कोणी ते सिरियल, सांगा ना मला जरा. येस मॅम. सुरू आहे का संपलंय ते तरी, संपलंय का सुरू आहे अजून? नाही टीचर संपली.
संपली. ओके. तर ती तेव्हा ना सिरियल एकदम खूप फॉर्म मध्ये होती. बापरे! लोकं असे रात्रंदिवस वेडे झाले होते. होणारे धमक होणारे फालतू सगळं. सो ते सिरियल जेव्हा लोकांचं मिस व्हायचं आणि रिपीट एपिसोड जायचा, त्याचे YouTube व्हिडिओ लोकं शोधून काढायचे. कालच्या एपिसोडमध्ये काय झालं? 30 मिनिटाचा एपिसोड, 30 मिनिटाचा YouTube व्हिडिओ. असं झालं, असं झालं, असं झालं. मला एवढं हसू यायचं. लोकं केवढे रिकामटेकडे असतात. कालच्या एपिसोडवरती लगेच व्हिडिओ करून त्यांनी टाकला. कोणाचं मिस झालं तर ओह माय गॉड! किती मोठा लॉस आहे आयुष्यातला. नाही तर मग असे क्विक छोटे-छोटे असं झालं, तसं झालं, असं झालं सांगणारे 5 मिनिटाचे व्हिडिओ. सो दोनही ऑप्शन असतात. पूर्णच्या पूर्ण केमिकल रिएक्शन समजून घ्या, एक्सप्लेन करा, लिहा. दुसरं केमिकल रिएक्शन लिहा. एव्हरीथिंग विल बी अराउंड इट अँड द पीपल हू इज स्मार्ट पर्सन और हू हॅज सम काइंड ऑफ ब्रेन त्याला समजून जाईल की काय चाललंय. ठीक आहे. इट्स ऑल अबाउट केमिकल रिएक्शन आणि इक्वेशन. आता केमिकल चेंजेस इन डेली लाईफ हे आपण मागच्या वेळेला केलं होतं. आपण हे क्विक रिकॅप करूया कारण याच्या पुढचा मुद्दा जो आहे तो आज आपण संपवू. हा झाला लेसन असंही संपणार आहे आपला. We know that there are types of chemical changes in our day-to-day life. First is breathing. We all breathe. All living organisms take oxygen and give out carbon dioxide. I'm talking about normal aerobic living things. तर आपण ऑक्सिजन घेणार, कार्बन डायऑक्साईड देणार. या ब्रीदिंगच्या प्रोसेसमध्ये काय होतं? इट्स अ बायोलॉजिकल प्रोसेस. ह्याच्यामध्ये आपल्या प्रत्येक सेलमध्ये आवर बॉडी इज मेड अप ऑफ स्मॉल सेल्स, राईट? सो एव्हरी लिव्हिंग सेल इज डुईंग ब्रीदिंग. रेस्पिरेशन ॲट द सेल्युलर लेवल. मग त्याच्यात काय होतं? प्रत्येक सेलकडे ऑक्सिजन येतो. प्रत्येक सेलकडे एनर्जी आहे इन द फॉर्म ऑफ ग्लुकोज. आपण जे अन्न खातो ते ग्लुकोज जातं की नाही प्रत्येक सेलमध्ये. सो दॅट ग्लुकोज इज देअर इनसाइड द सेल टू अवर नोज, बाय अवर रेस्पिरेटरी सिस्टीम गोइंग टू एव्हरी सेल. प्रत्येक सेलमध्ये ऑक्सिजन आला, ग्लुकोज आलं, आता बर्निंग होईल. बर्निंग झालं की काय होतं? हीट इज प्रोड्युस्ड. Heat will give you ATP, usable energy. But along with that, carbon dioxide and water is also produced. These are the byproducts. What happens when you breathe? You give out carbon dioxide and water in the form of vapor. मग या ब्रीदिंग मध्ये काय झालं? This respiration is the chemical change. There was glucose inside your cell. You converted that into the usable energy and then carbon dioxide and water, right? मग फोटोसिंथेसिस मध्ये याच्या एक्झॅक्टली रिव्हर्सिबल रिएक्शन होते. तुम्ही फोटोसिंथेसिस करता का? तुमच्या बॉडीमध्ये फोटोसिंथेसिस होतं का? नो मॅम. तुम्ही सगळे जागे आहात का? हा हा. तुमच्या बॉडीमध्ये मॅम. फोटोसिंथेसिस होतं का? नो मॅम, नाही होत. नो मॅम. मॅम काही काय बोलताय वेळांनो, कसं काय होत नाही तुमच्या बॉडीमध्ये फोटोसिंथेसिस? आणि का होत नाही सांगा? नाही होत मॅम. मॅम, आपल्या बॉडीमध्ये क्लोरीन नाहीये. सांगा पटकन. मी बघत होते तुम्ही लोक तुमच्या तुम्हाला बॉडीमध्ये माझा आवाज फोटोसिंथेसिस होते येतो मला का? कसं? क्लोरोफिल मॅम, तुम्हाला माझा आवाज येतोय? मॅम, आपल्या बॉडीमध्ये क्लोरीन नसते त्यामुळे. हॅलो, माझा आवाज येतोय का?
मी थोडा वेळ कॅमेरा बंद ठेवते. माईक आपोआप मॅम बंद मी झाला होता. सांगा का? एक मिनिट, माझा आवाज येतोय ना आता तुम्हाला? येस मॅम. Yes, हा. ma'am. मगाशी आपोआप माझा माईकच बंद झाला आणि म्हणून मग मी मीटिंग लिव्ह केली, कारण की मग तुम्हाला माझा आवाज झाला नसता. तुमचा आवाज मला येत होता. कोणते म्हणत होता आपल्या बॉडीमध्ये क्लोरीन नाहीये. आपल्या बॉडीमध्ये क्लोरीन का असेल? कोणाच्या बॉडीमध्ये क्लोरीन असतं? बॉडीमध्ये नाही मॅम, स्ट्रक्चरमध्ये प्लांट्सच्या. प्लांटच्या स्ट्रक्चरमध्ये क्लोरीन असतं. ऍक्च्युली तू जे म्हणतेस ना ते बरोबर आहे, पण तो क्लोरीन नाहीये, क्लोरोफिल आहे. क्लोरोफिल क्लोरोफिल इज अ ग्रीन पिगमेंट. बरोबर आहे, त्याला मराठीमध्ये हरितद्रव्य म्हणतात. तिचा मुद्दा एकदम बरोबर आहे. फक्त शब्द थोडासा इकडे तिकडे झाला, दॅट्स ओके. पण हे जे क्लोरोफिल आहे ते आपल्या शरीरामध्ये नाहीये. शकत नाही, बट प्लांट्स हॅव इट. आणि प्लांट्स मध्ये क्लोरोफिल म्हणजे आणि सनलाइट म्हणजे दिवसभर सूर्याच्या प्रकाशामध्ये ते स्वतःच अन्न स्वतः बनवतात इन द फॉर्म ऑफ ग्लुकोज. सो दिस ग्लुकोज इज द सेम ग्लुकोज दॅट वी आर युझिंग इन एव्हरी सेल. कारण आपण काय खातो? प्लांट्स खातो ना. आणि जे अॅनिमल्स प्लांट्स खातात त्या अॅनिमल्सला बाकीचे अॅनिमल्स खातात ना. सो प्लांट्सचं फूडच सगळीकडे फूड चेन मध्ये जाते. बरोबर? म्हणजेच ब्रीदिंग आणि फोटोसिंथेसिस या एकमेकांच्या अपोजिट रिएक्शन्स आहेत. मग हे कंबशन ऑफ फ्युएल म्हणजेच काय? एखाद्या फ्युएल म्हणजे इंधन, त्याचं बर्निंग कोणताही घ्या, पेपर, कोळसा, लाकूड, पेट्रोल, डिझेल, आपला एलपीजी गॅस, कोणत्याही ह्याच्यापैकीच्या गोष्टी ज्या जळतात त्याच्यामध्ये काय होतं? त्याच्यामध्ये कार्बन आहे ना, या सगळ्या वस्तूंमध्ये कार्बन आहे, जो ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट करतो आणि कार्बन डायऑक्साईड हा गॅस बनवतो. सो दीज आर दी केमिकल रिएक्शन्स और केमिकल चेंजेस अराउंड अस. मग दुसरे आपण केलेले केमिकल रिएक्शन्स कोणते कोणते होते हे पण आपल्या बुकमध्ये होतं. एक तर होतं की ते हार्ड वॉटरचं सॉफ्ट वॉटर बनवणं. बरोबर? दुसरं होतं आपण जेव्हा फरशा धुतो तर त्याच्यामध्ये सोडियम कार्बोनेट असतं आणि आपण त्याला ऍसिडने क्लीन करतो, तेव्हा त्याची केमिकल रिएक्शन होते आणि त्याला ब्लिचिंग होतं. नंतर ह्या सगळ्या केमिकल रिएक्शन्स आपण मॅनमेड केमिकल रिएक्शन्स म्हणून पाहिल्या होत्या. मग आयनिक बॉन्ड, आयनिक आणि कोव्हॅलंट. मी तुम्हाला मागच्या वेळेला याच्याबद्दल थोडी थोडी माहिती ऑलरेडी सांगितली. तुम्हाला लक्षात आहे का कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय, आयनिक बॉन्ड म्हणजे काय? सांगा बरं जरा मला. चला, मी इथे समोर चित्र ठेवलंय, ते बघा आणि मला सांगा. आयनिक बॉन्ड मध्ये काय होतं? हॅलो, आयनिक बॉन्ड म्हणजे काय? चला, मला असं वाटतंय मला वेगळ्या पद्धतीने सांगावं लागेल. आपण मागच्या वेळेला बोललो होतो की 2 प्रकारचे बॉन्ड असतात. कोणते असतात ते तरी सांगा. माईक ऑन करा आणि वर करा. Ionic bond and covalent. शाबाश. आयनिक बॉन्ड आणि कोव्हॅलंट बॉन्ड. चला आपण समजून घेऊया, काही टेन्शन नाही त्याच्यामध्ये. कारण असं हे झालं की त्याचे एक्झाम्पल्स बघायचे, देन द लेसन विल बी ओव्हर. वी ऑलरेडी नो अबाउट इट. आपण ते ऑलरेडी केलं होतं. आता त्याला चांगलं समजून घेऊया आपण. तुम्हाला मागच्या वेळेला एक असं फनी एक्झाम्पल दिलं होतं. आयनिक बॉन्ड म्हणजे इंडियन मॅरेजेस. लक्षात आहे का तुमच्या? काय माहिती तुमच्या किती लक्षात असतं, तुम्ही मला सांगत पण नाही हो का नाही. हो तर हो, नाही तर नाही. सांगेन ना मी परत. No, ma'am. एवढा लक्षात सिक्रेटली नाही. अभ्यास करतात काय माहिती काय. हा, दॅट्स ओके. असं बोललं की मला कळतं ना समोरचे झोपले, जागे, काय करतायत.
हे तुमची युनिट टेस्ट झाली का? Yes, No, ma'am. ma'am. Ma'am, आमची झाली. सन्नाटा. Ma'am, ओके. आकाशगंगा वाटतात ना? चला. Now I'm painting their nucleus or their atoms काय असतं? सेंटर. आता now I'm drawing the electrons. मी हे काय करतेय? I'm drawing structure of the atom. हा एक ॲटम आहे. हा त्याचा सेंटर आहे. केंद्रक म्हणतात त्याला. फर्स्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन काढतेय मी. फर्स्ट शेलची कॅपॅसिटी 2च इलेक्ट्रॉनची असते. हे न्यूक्लियस आहे. आणि सेकंड शेल मध्ये आता मी काढते 1 2 3 4 5 6 आणि 7 इलेक्ट्रॉन. आता दुसरा ॲटम आहे. ह्याच्या फर्स्ट शेल मध्ये आहेत 1 2 इलेक्ट्रॉन. सेकंड शेल मध्ये आहे 1 2 3 4 5 6 7 आणि 8. पण ॲज आय वॉन्ट टू टेल यू की यांचा आयनिक बॉन्ड बनवायचा आहे, तर आय विल ऑल्सो नीड 1 मोर शेल इन दिस. हे काय करते मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करेन. टेन्शन घेऊ नका. मी फक्त एक ॲटम मध्ये शेल वाढवलाय पर्पजली टू टेल यू की काय मज्जा चाललेली आहे. नाउ सी. या ॲटमचं आता मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं 2 आणि 7. का बरं? फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. सेकंड शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. याचं मी आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं 2 8 1. 2 8 1. आता एव्हरीबडी वॉन्ट्स टू गेट स्टेबिलिटी इन द लाईफ. तुम्ही एवढा सगळा अभ्यास करताय, शाळेत जाताय, क्लासचा अभ्यास करताय, बरोबर? कुठे कुठे आणखीन काय काय नवीन गोष्टी करून बघताय. कशा करताय रे तुम्ही हे सगळं? का बरं तुम्ही शाळेत जाताय, अभ्यास करताय? काय मिळणार काय तुम्हाला? सांगा बरं जरा मला. आता ह्याचा केमिस्ट्रीशी काही संबंध नाही. मी तुम्हाला तुमच्या आयुष्यातले प्रश्न विचारते, त्याचं उत्तर द्या. तुम्ही एवढा सगळा अभ्यास करताय, धावपळ करताय, पळपळ करताय, का करताय? कारण आम्हाला सांगितलंय घरून, हो का? No, नो ma'am. मॅम असं काही. मग का करताय? सगळे करतात म्हणून आम्ही करतोय. No, ma'am. आपलं फ्युचर सेट करा. मग हा काय 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 आता उत्तर येतात. सांगा सांगा सांगा. आपलं फ्युचर सेट करण्यासाठी. शाबाश. आपलं फ्युचर सेट. काय काय हवंय तुला तुझ्या फ्युचर मध्ये? फ्युचर सेट व्हायचं म्हणजे काय पाहिजे मला सांग. चला. मॅम मस्त. म्हणजे आपण पुढे चालून काहीतरी बनलो पाहिजे म्हणून. अरे काय बनायचंय तुला? चांगलंय, बरोबर सांगतेस तू. काहीतरी विचार केलाय. मग काय बनायला आवडेल तुला? मॅम मला नीट एक्झाम द्यायची. ओके, नीट देणार आणि मग काय होणार? डॉक्टर होणार. येस मॅम. आणि मग डॉक्टर होऊन काय करणार पुढे? पटपट उत्तर द्या रे. चला, अभ्यास केला, नीट एक्झाम दिली, एक्झाम क्रॅक केली, नीटला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळालं तुम्हाला. मग तुम्ही डॉक्टर झालात. पुढे काय करणार? संपलं. त्याच्याकरता गेलं होतं हे सगळं.
नो मॅम. हा बरोबर ना, पुढे काहीतरी करणार आहे अजून, मग पुढे काय करणार आहे? नुसतं शिकून काय उपयोग आहे? डॉक्टर झालो आणि घरी बसलो असं करतो का आपण? मग आपण विचार करतो की मॅम तुमचा आवाज ब्रेक होतोय. माझा आवाज ब्रेक होतोय. मग आपण विचार करतो की मी कुठेतरी जॉब करेन का, किंवा मी स्वतःचं क्लिनिक माझं असेल का, बरोबर? कशा करता आपण एवढा सगळा उपद्व्याप करतोय? आपल्याला इंडिपेंडेंट व्हायचंय, स्टेबल व्हायचंय, बरोबर? फ्युचरमध्ये काहीतरी करायचं, एकदम बरोबर उत्तर सांगितलं तिचं. पण फ्युचरमध्ये काहीही नाही करायचं, असं काम करायचं ज्याच्यामुळे आपण स्टेबल होऊ. आपण स्टेबल होणं म्हणजे स्टेबिलिटी मिळवणं. बघा, आपल्या आजूबाजूला जे सगळे ताई दादा आहेत, मोठे आपल्या घरातले काका काकू, थोडेसे आपल्यापेक्षा वयाने मोठे, तुम्ही बघा ते खूप धावपळ करतात, धडपड करतात. कशा करतात? प्रत्येकाचं आयुष्यामध्ये काय स्वप्न असतं विचार करा. चांगली हेल्थ पाहिजे, चांगली फॅमिली पाहिजे, चांगला जॉब पाहिजे, बरोबर? आपल्याबरोबर आपले सगळे जे लोक आपल्या आवडीचे आहेत, जे आपले लोक आहेत, ते सगळे आपल्या सोबत पाहिजे, चांगले मित्र पाहिजे, चांगला क्वालिटी टाइम आपल्याला स्पेंड करता यायला पाहिजे, बरोबर? हे सगळं म्हणजे काय? आपल्या आयुष्यातली स्टेबिलिटी आहे. आपण शाळेत असतो, आपल्याला काही माहित नसतं, म्हणजे मग आपण स्वतःला शोधतो की मला काय करायला आवडतं. मग आपण अनेक गोष्टी करतो, चुकतो, शिकतो. एवढं सगळं करून, चुका करून, कधी कधी कोणी आपल्याला रागवतं, कधी कोणी अपमान करतं, काय असेल, जे काय असेल, हे सगळं आपण सहन का करतो? कारण मोठं होऊन आपल्याला स्वतःला काहीतरी करायचंय, स्वतःसाठी आणि आपल्या घरासाठी, आपल्या आईबाबासाठी, बरोबर की नाही? त्याला आपण म्हणतो स्टेबिलिटी. हे सगळं तुम्हाला मी काय सांगितलं? जे आपण करतो तेच सगळे ॲटम्स करतात. एव्हरी ॲटम इन द युनिवर्स डज एक्झॅक्टली व्हॉट वी डू. तुम्ही आणि मी जे काय करतो तेच हे ॲटम्स करणार आहेत. त्यांच्यासाठी स्टेबिलिटीची डेफिनेशन आहे ऑक्टेट बनवणं. त्यांच्या आयुष्यामध्ये आउटर मोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन येणं म्हणजे स्टेबिलिटी आहे. ह्याच्याकडे 7 आहेत, ह्याच्याकडे 8 च्या वर 1 आहे. मग आता हा काय करेल? हा आहे मनाचा मेटल. हा म्हणेल माझे इलेक्ट्रॉन तू घे, हा तुझं ऑक्टेट कम्प्लीट होईल, माझं ऑक्टेट आपोआपच कम्प्लीट होईल. हा गेला की याचं ऑक्टेट झालं की नाही बघा. मग अशा पद्धतीने देवाणघेवाण केली तर याने 1 इलेक्ट्रॉन दिला, त्याच्यावरती एक काय होतो? पॉझिटिव्ह चार्ज, आणि याच्यावरती येतो एक निगेटिव्ह चार्ज. निगेटिव्ह पॉझिटिव्ह हे एकमेकांना अपोजिट असल्यामुळे काय करतात? इलेक्ट्रोस्टॅटिकली अपोजिट्स अट्रॅक्ट. मग ते काय बनवतात? आयनिक बॉन्ड. ह्याला आयन्स म्हणतात. जेव्हा एखाद्या ॲटम वरती चार्ज येतो तेव्हा तो काय असतो? आयन. इलेक्ट्रॉन देण्या घेण्यापूर्वी हे होते ॲटम्स, पण जेव्हा इलेक्ट्रॉन दिला तेव्हा आपण आपले पैसे आपल्या मित्राला दिले की आपल्या डोक्यावर ओझं असतं की नाही, हा परत देईल का नाही. तसंच जर तुम्ही कोणाची वस्तू उधार घेतली की तुमच्या डोक्यावर ओझं असतं की नाही, मला परत द्यायचंय. सो अशा पद्धतीने याला म्हणतात आयनिक बॉन्ड. कोणाचं म्हणे बरं? श्रुती. ठीक आहे, तर कळलं तुम्हाला? हे आहे आपला आयनिक बॉन्ड. आता दुसरा, द सेकंड अँड द इंटरेस्टिंग वन. हा आहे एक ॲटम. आपण सोपा ॲटम घेऊया, द स्मार्ट अँड द इंटेलिजंट वन, हायड्रोजन. का बरं? सगळ्यात छोटा पिल्लू आहे ना तो, म्हणून. हा झाला एक हायड्रोजन, हा झाला दुसरा हायड्रोजन. थोडेफार तरी सारखे दिसले पाहिजे. आता आपण पुन्हा एकदा याचं न्यूक्लियस पेंट करू विथ येलो कलर. आता मी न्यूक्लियसचा विषय काढला नाहीये, न्यूक्लियसच्या मध्ये कोण असतं, काय असतं, त्याचा आता टॉपिक नाहीये. आता आपण बोलतोय की ते काय करतात स्टेबिलिटीसाठी. याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, याच्या पण आउटरमोस्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. याचा बिचाराचा जीव खूप छोटूसा आहे. याला 8 इलेक्ट्रॉन झेपणं शक्य नाहीये. याच्यासाठी म्हणून स्पेशल केस 2 इलेक्ट्रॉन, ह्याला म्हणतात ड्युप्लेट. हायड्रोजनला त्याच्या आयुष्यामध्ये ड्युप्लेट बनवायचं आहे, आणि हायड्रोजन नंतरचे छोटे ॲटम्स लिथियम, बेरिलियम, बोरॉन, हे लोक पण ड्युप्लेट बनवू शकतात. आता ह्या लोकांना 2 इलेक्ट्रॉन पाहिजे आउटरमोस्ट शेलमध्ये, पण मग आता हे काय करतील? याच्याकडे एक, याच्याकडे एक. मग हे 2 एकमेकांचे जुळे भाऊ,
परत भाऊ सेम आहेत. हे काय म्हणतात, भावा तू तुझा इलेक्ट्रॉन मला दे, मी माझा इलेक्ट्रॉन तुला देतो, आपण एकमेकांबरोबर शेअर करू ना. तुझे पण 2 होतील, माझे पण 2 होतील. मग हे काय करतात, इलेक्ट्रॉन्स शेअर करतात. एक ॲटम दुसरा, हा याचा न्यूक्लियस आणि हा दुसऱ्याचा शेल. आता हे थोडं लांब दूर जवळ झाले, ते तुम्ही समजून घ्या. हे दोन्ही हायड्रोजनच आहेत. पण आता काय होईल, हे हायड्रोजन एकमेकांचे इलेक्ट्रॉन्स इथे शेअर करतील, इकडे आणि इकडे. झाले की नाही याचे 2, झाले की नाही याचे पण 2, झालं ना. दोघंही स्टेबल झाले आणि हा झाला कोव्हॅलेंट बॉन्ड. याच्यामध्ये न कोणी पॉझिटिव्ह आहे ना कोणी निगेटिव्ह आहे, दोघांचाही समान हक्क आहे आणि दोघांचाही हक्क नाहीये. मी तुम्हाला सांगितलं होतं की माझं घर आहे, माझ्या घरामधली एक रूम मी भाड्याने दिली आहे कोणत्या तरी एखाद्या मुलीला, आपल्याकडच्या बॅच मधली कोणी असेल, तिला अभ्यासाकरता हॉस्टेलमध्ये राहायचंय, रूम मध्ये राहायचंय, तर ती माझ्या घरी आली आणि माझं कॉलेज इकडनं जवळ आहे आणि मी तुमच्या जी एक्स्ट्रा रूम आहे तिकडे मी पेइंग गेस्ट म्हणून राहते. घर माझं पण रूम ती वापरते. आयनिक बॉन्ड आहे, कॉन्ट्रॅक्ट केलाय आम्ही. इलेक्ट्रॉन माझा वापरते ती, बरोबर, पण आमच्यात बॉन्ड आहे, त्याच्यामुळे ती सोडून शकत नाही. पण हॉस्टेल रूम न तिची न माझी, पण तरी आमच्या दोघींची. इक्वल शेअरिंग म्हणजेच शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, गिव्ह अँड टेक नाहीये, नुसतं शेअरिंग आहे. अशा पद्धतीने 2 वेगवेगळे बॉन्ड बनतात, त्यांना आपण म्हणतो आयनिक आणि कोव्हॅलेंट बॉन्ड्स. आता आपला शेवटचा मुद्दा, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आयनिक आणि कोव्हॅलेंट बॉन्ड्स कोणत्या कोणत्या मॉलिक्युलमध्ये असतात बघा. आपण आता तेच बघितलं, गिव्हिंग अँड रिसिव्हिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स, आयन फॉर्मेशन, पॉझिटिव्ह इलेक्टिव्ह अट्रॅक्शन आणि आयनिक बॉन्ड, ह्या सगळ्याला एकत्रित आपण मगाशी चित्रामध्ये पाहिलंय. आणि हे एक्झाम्पल NaClचं आहे, Na+Cl-. ठीक आहे. कोव्हॅलेंट बॉन्ड, हायड्रोजन आणि हायड्रोजन आहे ना. बैलाचे डोळे आणि नाक दिसतंय मला लांबनं, असे लांबनं वगैरे आणि गाल. सो पण हे कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. हा हायड्रोजनचा न्यूक्लियस आणि पिवळे पिवळे ठिपके म्हणजे इलेक्ट्रॉन आहेत, पण हे त्यांनी शेअर केले. सो इट्स अ हायड्रोजन मॉलिक्यूल हॅव्हिंग अ कोव्हॅलेंट बॉन्ड. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्या आजूबाजूला आयनिक आणि कोव्हॅलेंट बॉन्डचे अनेक कंपाऊंड्स असतात. आयनिक बॉन्डचे एक्झाम्पल्स आहेत सोडियम क्लोराईड, आपलं मीठ जे आपण खातो, पोटॅशियम क्लोराईड म्हणजे KF, मॅग्नेशियम क्लोराईड MgCl2, आणि कोव्हॅलेंट बॉन्ड आपलं पाणी, आपलं हायड्रोजन, ऑक्सिजन, बरोबर, HCl, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड असतो. मिकी माऊसचे कान वाटतात की नाही, जे काही आहे. सो इट्स ऑल अबाउट आयनिक अँड कोव्हॅलेंट बॉन्ड्स. आता तुम्हाला ह्या चित्रामध्ये बघून सांगा की तुम्हाला काय काय कळलं. आता पहिल्या चित्रामध्ये हा फिजिकल आहे का केमिकल चेंज आहे, तुम्ही मला सांगा. पेपर कात्रीने कापणे, फिजिकल और केमिकल? अनम्यूट फिजिकल. करा आणि बोला. हा, करेक्ट. दुसरं, पाणी उकळणे, केमिकल. फिजिकल चेंज. बर. आता इथे ना, इथे काय माहितीये का, हे टोस्टर आहे, टोस्टर. त्याच्यामध्ये ब्रेड टाकलेत आणि ते ब्रेड वरती आलेत बर्न होऊन. एखादी गोष्ट जळणं म्हणजे काय? केमिकल चेंज. बघा, या पाण्यामध्ये आपण 2 वस्तू टाकल्या आणि त्याच्यामधनं काहीतरी गॅस रिलीज झाला, मग काय फिजिकल का केमिकल? केमिकल. बरोबर. शर्टावर डाग पडणे, फिजिकल का केमिकल? फिजिकल. केमिकल फिजिकल. चेंज. एक रॉड, त्याला असं फक्त वाकवला, केमिकल नाही, फिजिकल आहे. एखाद्या रॉडला असं हाताने वाकवलं तर फिजिकल का केमिकल? फिजिकल. फिजिकल. बर्फ ठेवला या ग्लासमध्ये आणि त्याच्यामुळे आजूबाजूचं पाणी, फिजिकल. ग्लासच्या आजूबाजूला पाण्याचे थेंब जमा झाले,
ऑमलेट बनवलंय अंडे टाकून तव्यावर. फिजिकल. केमिकल. केमिकल. जेव्हा जेव्हा तुम्ही हीटचा वापर कराल त्याच्या आतल्या मॉलिक्युल्स मध्ये बदल होईल. माचीसची गाडी पेटवलेली आहे, फिजिकल का केमिकल? केमिकल. केमिकल. वरण भात मिक्स करणं. केमिकल. केमिकल चेंज. नाही, फिजिकल. फक्त मिक्सिंग आहे ना. अरे फक्त फिजिकल चेंज आहे, मिक्स करतोय आपण. लाकूड जाळणं. केमिकल. केमिकल चेंज. केमिकल. केमिकल. ब्रेड कापणं, ब्रेड कट करणं, स्लाइस करणं त्याचे. फिजिकल. फिजिकल चेंज. बरोबर. केमिकल काच तुटणं. काचेचा ग्लास तुटणं. फिजिकल. चेंज. फिजिकल. फिजिकल. बरोबर. बरोबर. पाण्याची वाफ. फिजिकल. फिजिकल चेंज. बर्फाचं पाणी. बरोबर. बर्फाचं पाणी. फिजिकल चेंज. हा. खिळे गंजणे. केमिकल चेंज. या पाण्यामध्ये हा सॉलिड टाकला की याच्यातनं बुडबुडे होणं. केमिकल. केमिकल चेंज. केमिकल चेंज. बरोबर. केळीचा रंग बदलणं आणि पिकणं. केमिकल. केमिकल. केमिकल चेंज. फटाके फोडणं. केमिकल चेंज. केमिकल. इकडे खाली या बीकर या कोनिकल फ्लास्क मध्ये काहीतरी टाकलंय आणि त्याच्यावरती मी बलून ठेवला तर तो बलूनच फुगला. फिजिकल. 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 फिजिकल चेंज. केमिकल. केमिकल. केमिकल चेंज. याच्यामध्ये काहीतरी केमिकल चेंज झाला म्हणून हा बलून फुगलाय. म्हणजे काहीतरी एअर बनली आहे, याच्यामध्ये काही गॅस रिलीज झालाय, तो वर जमा झाला. सो कन्फ्यूज आपण होऊच, पण त्या कन्फ्युजन मधनं विचार करून उत्तर सांगा. ठीक आहे, चला येस. आपण थांबूया का आज? मी इकडे पीपीटी शेअर केली होती ना, झाली नाही का ती? हा, दिसते ना तुम्हाला? ठीक आहे, चलो भेटूया आपण पुढच्या वेळेला. आज हा लेसन संपला आहे आपला. नेक्स्ट टाइम विथ न्यू लेसन. ठीक आहे, चलो बाय बाय. थँक्यू. बाय मुलांनो. बाय प्रेमा. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. बाय.